तू उड़ता चला तू जैसे उड़े आंधियां, मंजर है ये नया, मंजर नया, मंजर है ये नया, के उड़ रही है बेधड़क सी आंधियां, मंजर है ये नया, मंजर नया। बेधड़क सी आंधियां, Our Indian tradition अतिथी देवो भव, अतिथी देवो भव ही आहे भारतीयांची शिकवण। इथे मनामनातून प्रकटते संस्कारांची रुजवण, ही ओळख आपुली जागरूक ठेवूया। चला स्वागत अतिथींचे करूया। माहौल को खूबसूरत बनाने में थोड़ी सी हमारी मदद कीजिए। अनजान बनकर मायूस नहीं बैठना है, खुलकर मुस्कुराइए और आनंद लीजिए। जो दिल का खूबसूरत है, खुदा ने ऐसे लोग कम बनाए हैं, जिन्हें ऐसा बनाया है आज वो हमारी महफिल में आए हैं। थैंक यू मैम। जो चांद भी आए आज आए तो महफिल में वो बात नहीं रहेंगी, सिर्फ आपके आने से ही महफिल की रौनक बढ़ेगी। All the dignitaries to मैडम सारिका पाटिल मैडम। तो आपको पता है कि स्टेज पर जो भी व्यक्ति आता है उसकी हस्ती छोटी है पर कीर्ति बड़ी होती है। मैडम को पहचान की जरूरत नहीं है, एकदम सपोर्टिव नेचर है। एक्चुअली डॉक्टर के पेशे में उनका नेचर एकदम डिफरेंट है। कभी कभी मुझे लगता है ना, और मैं उनसे टिप्स भी लेने वाली हूँ, 1 घंटा अगर पेशेंट बैठा ना तो भी मैडम उनके साथ प्यार से बात करती है, और मैं 5 मिनट फोन पर आप पे गुस्सा करने लग जाती हूँ। तो अभी मैडम से मैं टिप्स लेने वाली हूँ कि शांत कैसे रहो। ऐसा हर एक को अच्छा सजेशन देते हैं, हर एक को अच्छा गाइड करते हैं। दोनों हस्बैंड वाइफ डॉक्टर है, सर डेंटिस्ट है, आप सब जानते होंगे। और मैडम इतने सालों से प्रैक्टिस कर रहे हैं, एक अच्छी मदर है, एक अच्छी वाइफ है और एक अच्छी डॉक्टर है। और एज ए ह्यूमन बीइंग एकदम सपोर्टिव और मतलब कोऑपरेटिव नेचर है उनका। तो मैडम आज के दिन आप हमारे इस कार्यक्रम में हमारे कार्यक्रम की शोभा बढ़ाई, इसलिए मैं आपका तहे दिल से शुक्रिया अदा करती हूँ। उनके पास में जो बैठे नंदुरबार नगर पालिका के पीओ मैडम है। अब ये मैडम को भी उनसे लेना पड़ेगा क्योंकि ये मेरी सिस्टर है, और मैं जितना क्विक गर्म हो जाती हूँ वो भी उतना ही क्विक गर्म हो जाते हैं। नंदुरबार में प्रोजेक्ट ऑफिसर है मैडम, और इतने सालों से यहाँ पर नंदुरबार में नगर पालिका में उनका जॉब है, और सभी को हेल्पफुल नेचर है। हेल्प के बारे में तो फिर परिवार का भी नहीं सोचेंगे, पहले दूसरों का सोचते हैं। उनके बाजू में जो बैठे तो इनका नेचर सारिका पाटिल मैडम जैसा ही है, एकदम काम एंड क्वाइट। ये मेरी छोटी सिस्टर है, वो हम दोनों को कंट्रोल में रखती है। अगर कुछ भी हुआ कार्यक्रम वगैरह रहा तो सुबह में मुझे उन लोगों ने वार्निंग दे दी है कि आप थोड़ा कूल रहना है ऐसा। और ये एजुकेशन सिस्टम में इतने सालों से उनके वहाँ पे बड़े क्लासेस है, और ऐसे मिशन और नेम सोशल स्कूल में वाइस प्रिंसिपल भी रह चुके हैं, और उसके बाद खुद के क्लासेस डेवलप किए हुए हैं। तो यहाँ पर और उसके बाद
पवार सर के बारे में क्या बोलूँ मैं। पवार सर मुझे बोलते जहाँ राइट है वहाँ पर बोलना ही है, जहाँ रॉन्ग है वहाँ पर भी बोलना है। राइट की जगह पर क्वाइटली बोलो और जहाँ रॉन्ग है वहाँ पर स्ट्रांगली बोलो। ये हमेशा मुझे पवार सर बोलते हैं। और मैं जो कुछ भी कर सकती हूँ मैडम, यहाँ पर जो तीनों लोग बैठे इन तीनों लोगों को पता है कि पवार सर का मेरी लाइफ में मतलब मुझे सक्सेसफुल बनाने के पीछे क्या इंपॉर्टेंस है। मुझे तो लगता है कुछ पेरेंट्स को पता भी नहीं होगा कि मैडम के हस्बैंड है ऐसा, क्योंकि कोई भी मीटिंग में स्कूल के इसमें इंटरफेयर नहीं करते, हर बात उनको पता होती। शाम को सुने नहीं सुने पर मुझे चाय कॉफी के साथ पूरी हिस्ट्री सुनाती हूँ। आज ये पेरेंट्स मुझे ये बोल के गए, वो पेरेंट्स वो बोल के गए, मैं क्या करूँ इसमें, चेंजेस क्या करूँ ऐसा, ये भी इम्पोर्टेंस होता है। और आप सभी ने आज यहाँ आकर हमारे मंच की शोभा बढ़ाई, इसलिए मैं आपका तहे दिल से शुक्रिया अदा करती हूँ। सिस्टर भी है तो भी मनाना पड़ता है, वो यहाँ पर क्या आप घर के लोग क्यों बुला रहे, लेकिन अगर अपने पास ही रहो तो दूसरी जगह क्यों ढूंढने जाए। तो पेरेंट्स अभी एक के बाद एक धमाकेदार परफॉर्मेंस होने वाले, आप उसका एंजॉय लीजिए, लेकिन आज डिसिप्लिन तोड़ना नहीं है। बच्चों ने, मैं बार बार बोल रही हूँ, बच्चों ने बहुत मेहनत की, तो आप शांति से एंजॉय कीजिए। और पेरेंट्स आप पीछे खड़े मत रहिए, आप बैठ जाइए आप सभी आकर, क्योंकि वहां पर प्लेस है, आप बैठ जाइए सभी लोग आकर। और वीडियो शूटिंग के लिए कोई आगे मत आइए, मैं ना आज डांटना ही नहीं चाहती हूँ। और यहाँ पे और एक पर्सन है, तो मनोहर सर यहाँ पर बैठे हुए, नोटिस भी अगर खराब हुई तो मुझे डांटने का अधिकार रखते हैं कि नोटिस भी अगर कुछ गलत मैंने दे दिया तो मुझे नहीं, आपको ऐसा नहीं करना चाहिए, आपको परफेक्टली राइट करना चाहिए। अगर इतने सपोर्टिव लोग रहेंगे तो आज का जो प्रोग्राम है वो मेरे अकेले का नहीं है, सक्सेस इन सब लोगों का है। और उसके बाद जो मेरी टीचर्स टीम है उसके बारे में तो मैं आपको बताने ही वाली हूँ। अभी प्रोग्राम की शुरुआत करते। पेरेंट्स आप बैठ जाइए, सभी लोग बैठ जाइए। आपल्या स्कूलला झाले, आपल्याला माहिती आहे की आपल्याकडे जे चीफ गेस्ट येतात ना ते त्यांच्या लाईफमध्ये एथिकल असतात, म्हणजे सुद्धा प्रामाणिकपणे काम करून दुसऱ्यांना सुद्धा त्यांच्या जीवनात सहाय्यभूत ठरणारे लोक आपण इथं बोलवत असतो। मॅडमांविषयी म्हणजे पवार मॅडमांकडनं थोडीशी एक गोष्ट सुटली की आता आपल्यापैकी आपल्या सगळ्यांचे पोरं म्हणजे शिकून पुढं ज्यावेळेस जाणार आहेत आता, तर आता हे स्पर्धेचं युग आहे आणि ह्या स्पर्धेच्या युगात आपल्याला माहिती आहे की आता सगळेजण पुढं पोरांना पाठवतात। म्हणजे आता आम्ही त्या स्टेपमध्ये गेलो म्हणून किंवा आता आमची मुलगी पण तिथं आहे, म्हणजे सगळेजण कोट्याला पाठवतात किंवा कोचिंग JEE नीट किंवा म्हणजे त्याला अजून चांगलं काय मिळेल ना यासाठी पुढं पाठवायचा प्रयत्न करतात। आणि ज्यावेळेस नंदुरबारमधील लोकांना ॲलनचं नाव फार कमी लोकांना माहीत असेल, अशा टायमात मॅडमांनी, आता मॅडमांच्या विषयी सांगायचं म्हणजे ज्याला आपण म्हणतो की आपल्या सगळ्या ज्या मदर्स आहेत त्यांच्याविषयी एक डेडिकेटेड मदर, म्हणजे मुलांसाठी सर्वस्व वाहिलेली आई बॉस। स्वतःचा जो व्यवसाय एवढा सेट होईल तो व्यवसाय सोडून 6 वर्ष मॅडम कोट्याला राहिलेत। आपल्यापैकी बरेच जण मॅडमांचे कदाचित पेशंट असतील आपल्याला माहिती, आणि एवढा त्याग करून कुटुंबापासून लांब राहून मुलांना घडवण्यासाठी म्हणजे थोडक्यात ते इतर राहून पण करू शकले असते। भरपूर लोक असे आहेत की जे हॉस्टेलला ठेवतात किंवा त्याच्या ह्याच्यातनं करतात, परंतु एक आईची जबाबदारी काय आहे म्हणजे ती काळजी घेऊन त्यांनी पोरांना घडवण्यासाठी आज त्यांचा पोरगा IIT मधनं इंजिनियर झाला आणि मुलगीसुद्धा चांगल्या कॉलेजला MBBS करत आहे, सिनियर। म्हणजे आता मी तर मॅडमांकडे गप्पा मारतात म्हणून मला माहीत पडतं की म्हणजे मॅडमांची मुलगी जे MBBS कॉलेजला आहे तर ती ज्युनियर आहे, पण तिच्या सिनियरचे पेपर ती सेट करते बॉस त्यांच्यासाठी, म्हणजे एवढी हुशार आहे। आणि याच्यासाठी जे लागतं ना तर मॅडमांकडे जे गुण आहेत ते आम्ही सुद्धा काही प्रमाणात घेतो, म्हणजे मॅडमांच्या मैत्रिणी आहेत म्हणून त्याच्या ह्याच्यात। आणि पवार मॅडमांनी जरी माझ्याविषयी सांगितलं असेल, परंतु स्वकर्तृत्व ही फार मोठी गोष्ट आहे। म्हणजे आधी माणूस स्वतः ठरवतो ना त्यावेळेस कोणाचा सपोर्ट मिळाला तर करू शकतो। ही शाळा सुरू करतानाच माझा विरोध होता, म्हणजे मी थोडासा घाबरून सांगायचो की मुलं भेटणार नाहीत, काही नाही, जेवढे तेवढा राहू। ते म्हटलं की तुम्ही मला फक्त सुरुवात करून द्या, बाकी मग मी करेल बॉस। त्यांच्यातील आत्मविश्वास ही सुद्धा म्हणजे फार मोठी गोष्ट आहे आणि म्हणूनच ते करू शकतात बॉस। हे प्रत्येक स्त्री करू शकते, म्हणजे तुम्ही त्यांच्याकडे बघितलं तर बॉस। आणि म्हणून आपण सुद्धा आपल्या पोरांना चांगलं घडवा यासाठीच म्हणजे आमची शाळा तर प्रयत्न करतेच की ज्याच्यामध्ये त्याचं ब्रीदवाक्यच आहे। तुम्ही पाहत असाल ज्ञान, संस्कार आणि गुणवत्ता या 3 गोष्टी घेऊन सुरुवातीपासून 2014 पासून म्हणजे वाटचाल करत आहोत।
आणि ते आपण म्हणजे आपल्या सगळ्यांच्या सहकार्यानेच करत आहोत. तरी पण याच्यात काही गोष्टी आपण सुचवू शकतात किंवा काय चांगल्या असतील तर त्याच्याविषयी तुम्ही ॲप्रिशिएशन करू शकतात. म्हणून यावेळेस मॅडम मला वाटतं आपल्या एक डायरी पण देणार आहेत पॅरेंट्सकडे की त्याच्यात तुम्ही काही सजेशन सांगू शकतात किंवा काही चांगल्या गोष्टी असतात त्याच्यात तुम्ही सांगू शकतात. आपण सगळेजण आता कार्यक्रमाची मजा घेऊ. आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्व मान्यवर, उपस्थित शिक्षक वर्ग, पालक वर्ग आणि विद्यार्थी मित्र, सर्वप्रथम आज मला या कार्यक्रमात आमंत्रित केले त्याबद्दल मी ट्विंकल स्टार स्कूलच्या संस्थापिका माननीय सौ छाया पवार मॅडम यांना मनापासून धन्यवाद देते. आजच्या या कार्यक्रमात जे विद्यार्थी परफॉर्म करणार आहेत त्यांचं मी कौतुक करते आणि शुभेच्छा देते. मित्रहो, असे म्हटले जाते की शालेय शिक्षण हा विद्यार्थी जीवनातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा असतो. अतिशय निरागस आणि निष्पाप अशा प्रकारची ही मुलं असतात आणि या मुलांवर संस्कार करण्याचं, त्यांची बौद्धिक क्षमता, त्यांची शारीरिक क्षमता वाढवण्याचं हेच वय असतं. जीवनामध्ये कसं जगायचं, कसं यशस्वी व्हायचं याचे धडे देखील याच वयात दिले जातात. या मुलांवर ज्या प्रकारचे आपण संस्कार करू, जे आपण शिकवू, काय चांगलं वा काय वाईट, काय बरोबर काय चुकीचं, हे जेवढं आपण त्यांना चांगल्या पद्धतीने समजावून सांगू त्याप्रमाणे त्यांची पर्सनॅलिटी डेव्हलप होत असते. या मुलांचं भवितव्य चांगलं घडायचं असेल, जीवनामध्ये त्यांना चांगलं यश मिळायचं असेल तर या विद्यार्थ्यांचा आधुनिक जीवनरथ आहे. या जीवनरथाची 2 मुख्य महत्त्वाची चाकं आहेत. त्यांनी आपली जबाबदारी ओळखली पाहिजे आणि ती चाकं म्हणजे पालक आणि शिक्षक. विद्यार्थ्यांचा फक्त बौद्धिकच नव्हे तर शारीरिक, मानसिक, भावनिक विकासासोबत सर्वांगीण विकासाचं ध्येय समोर ठेवून पवार मॅडमांनी ही स्कूल उभारली. या स्कूलमध्ये शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांची उत्तरोत्तर प्रगती हो अशी मी शुभेच्छा देते. मी देखील या मुलांचा परफॉर्मन्स बघण्यासाठी खूप उत्सुक आहे, म्हणून इथेच थांबते. थँक्यू.